ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस मंथच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत पांडुरंग पॉलिक्लिनिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर येथून ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट एक्सपर्ट डॉक्टर हनुमंत दिगंबर दीक्षित. डॉक्टर, कृपया आम्हाला सांगा की ब्रेस्ट फीडिंग हे आई आणि मूल दोघांसाठी महत्त्वाचं का आहे? मी डॉक्टर हनुमंत दिगंबर दीक्षित, MD स्त्रीरोग तज्ञ, पंढरपूर या ठिकाणी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. स्तनपान हे बाळासाठी आवश्यक पोषक पदार्थ त्याचबरोबर प्रतिपिंड दॅट मीन्स अँटीबॉडी प्रदान करते, जे बाळाला संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे निरोगी वाढ आणि विकासात प्रोत्साहन देते आणि ते मातांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे काही कर्करोगाचा होणारा धोका कमी होतो आणि प्रसूतीनंतर बरे होण्याची मदत होते. स्तनपान देखील वाढवते, त्याचबरोबर आई आणि मुलामधील भावनिक बंध मजबूत करते. डॉक्टर, ब्रेस्ट फीडिंगचं आयडियल ड्युरेशन काय आहे आणि बाळाला किती महिन्यांपर्यंत ब्रेस्ट फीड द्यायला पाहिजे? सर्वप्रथम स्तनपानाच्या कृतीमुळे ऑक्सिटोसिन सोडले जाते, ज्याला अनेकदा लव हार्मोन म्हणून संबोधले जाते, जे मातृबंध आणि प्रेम त्याचबरोबर आसक्तीची भावना वाढवते. दुसरे म्हणजे स्तनपानादरम्यान जवळचा शारीरिक संपर्क आणि त्वचेचा स्पर्श बाळासाठी सुरक्षितता आणि आरामाची भावना निर्माण करते. तिसरे म्हणजे स्तनपानादरम्यान आई आणि बाळ यांच्यामधील डोळ्यांचा संपर्क आणि परस्पर संवाद भावनिक संबंध आणि संवाद मजबूत करतात. शेवटी नियमित आणि जिव्हाळ्याचा संवाद बाळाच्या गरजा ओळखतात आणि त्यांना प्रतिसाद देण्यास अधिक प्रभावीपणे मदत करते. भावनिक बंध आणखी घट्ट होतो. स्तनपान हे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार आयुष्याच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपानाची शिफारस WHO या संघटनेने केलेली आहे. 6 महिन्यानंतर घन पदार्थांच्या परिचयासह स्तनपान 2 वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक काळ चालू ठेवू शकतो, कारण ते आवश्यक पोषक प्रदान करते, त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्याचबरोबर आईसाठी स्तनपान जास्त काळासाठी करणे गरजेचे असते, कारण काही कॅन्सर पासून मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर पासून तिला आईला सुरक्षा मिळते. डॉक्टर, भारतामध्ये सध्या ब्रेस्ट फीडिंगच्या सिनारिओ बद्दल काय सांगाल? भारतात स्तनपान करणे ही एक सामान्य प्रथा आहे, परंतु त्यात लक्षणीय आव्हाने आहेत. बहुसंख्य माता स्तनपान सुरू करताना पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपान दर शिफारशीपेक्षा कमी आहेत. हे विविध कारणामुळे आहे, जसे की योग्य ज्ञानाचा अभाव, अपर्याप्त समर्थन प्रणाली आणि सामाजिक दबाव. डॉक्टर, आई कोणत्या मोठ्या आव्हानांना फेस करते आहे आणि त्याचा सामना कसा केला जाऊ शकतो? बऱ्याच मातांना भेडसावणारे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे अपुरा दुधाचा पुरवठा, त्यामुळे अपुरा आहार मिळतो. हे घडू शकते कारण काही वेळा आईचे स्तन दूध उत्पादन बाळाच्या पोषणाची गरज पूर्ण करू शकत नाही, परंतु काही काळजी करण्याची गरज नाही. अनेक उपलब्ध पर्याय आपल्या समोर असतात. ओव्हर द काउंटर सप्लिमेंट दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. लिसनर्सला फायनल मेसेज आपण काय द्याल? मी सर्व मातांना स्तनपानाविषयी समर्थन आणि माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी तुम्ही करू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टीपैकी स्तनपान ही एक गोष्ट आहे. भारतात स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण एकत्रितरित्या काम करूया. सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार.